मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज गावाकडच्या पद्धतीने आंबाड्याची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही भाजी ना खायला अप्रतिम लागते आणि मी ना ही आमच्या शेतामध्ये भाजी आहे। पहा, मी शेतामधून आत्ताच ही भाजी तोडून आणलेली आहे। ताजी ताजी भाजी आहे। ही भाजी ना आंबट असते, पहा खूप खायला छान लागते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका, तरच तुम्हाला कळेल की ही भाजी कशी बनवायची आणि खायला तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। शहरामध्ये काय होतं माहिती का, अशी ना हायब्रिड भाजी भेटते आणि तिच्यामध्ये ना आंबटपणा जास्त नसतो, त्यामुळे त्या भाजीची ना चव जास्त लागत नाही। आणि ही भाजी आहे ना ही गावरान आहे आणि ह्या भाजीमध्ये ना आंबटपणा जास्त आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं घेतलेली आहे भाजी। आता ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून शिजून घ्यायची आहे। मी इथे 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। ही भाजी शिजवायला आपल्याला पाणी जास्त ठेवायचं नाही, थोडंच ठेवायचं, कारण की या भाजीचे शिजते पण पटकन आणि हिला पाणी जास्त लागत नाही शिजायला। भाजी मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मी चुलीवरती बनवत आहे बरं का भाजी। मी स्वच्छ धुवून घेतली आणि आपल्या पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे आणि ही भाजी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून आहे ना 5 मिनिटं भाजी आपल्याला इथं शिजून घ्यायची आहे। आपली भाजी शिजेपर्यंत आहे ना आपण त्या भाजीला लागणारं साहित्य, आपण हिरवी मिरची घालणार आहोत। हिरवी मिरची घातलेली ना भाजीला टेस्ट खूप छान येते। लाल तिखटाचा वापर नाही करायचा, हिरवी मिरचीचा वापर करायचा। मी इथं घेतलेली आहे हिरवी मिरची, 1 चमचा मीठ आणि लसूण। आता आपल्याला हे ना पाट्यावर वाटून घ्यायचंय। मी इथं पाटा आणि वरुटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण इथं मिक्सरमध्ये बारीक करणार नाही, पाट्यावर वरुट्यावर वाटलेलं आहे ना वाटणे ना खूपच खायला छान लागतं। अशा पद्धतीने मिरची ना आपल्याला इथं बारीक करून घ्यायची आणि आपल्याला जास्त पण बारीक करायची नाही, थोडीशी अबडदोबडच ठेवायची। याच्यामध्ये ना आपण वाटताना अजिबात पाण्याचा वापर करणार नाही, आपल्याला फक्त मिरची, मीठ, लसूण ना असं पाट्यावरती ना वाटून घ्यायचं। आपल्याला भाजी ना सुकी बनवायची। अशा पद्धतीने मिरची मी ताबडतोब ना बारीक करून घेतलेली आहे। ती आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया। भाजी ना आपली इथं छान शिजलेली आहे। भाजी आपल्याला जास्त शिजून घ्यायची नाही, भाजी जास्त शिजून जर घेतली नाही ह्या भाजीचा ना गाळ होतो, त्यामुळे आपल्याला ही भाजी जास्त शिजून घ्यायची नाही। मस्त अशी माझी इथं 5 मिनिटं भाजी शिजलेली आहे। आता ह्या भाजीमधलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही। हे पाणी जर राहिलं ना भाजीला जास्त आंबटपणा येतो, त्यामुळे सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आणि भाजी ना पिळून घ्यायची आहे। भाजी ना मी अशा पद्धतीने पिळून घेतलेली आहे, अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही। मी ते गरम पाणी वतून काढून ना त्यामध्ये ना थंड पाणी टाकलं होतं 1 तांब्या पाण्यामध्ये। ही भाजी ना परत एकदा ना अशी पिळून घ्यायची। अशा पद्धतीने मी इथं पिळून घेतलेली आहे। छान भाजी शिजलेली सुद्धा आहे, होऊ शकता तुम्ही। आता जे आपण हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ही आपल्याला याच्यामध्येच टाकून घ्यायची आणि याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। वाटायला मीठ घेतलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये ना आपण थोडंच मीठ टाकणार आहोत भाजीला, कारण जास्त मीठ नसतं भाजीला, भाजी आपली जास्त खारट होईल। आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचं या भाजीमध्ये। भाजीला ना कांदा आवर्जून घालायचा, कांदा घातल्याने ना भाजी ते खायला मोठ्या आकाराचा मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। मी इथे ठेवलेले आहे कढई गरम करायला आणि त्यामध्ये ना 2 चमचे मोठे तेल घालून घेतलेलं आहे। कढई आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे। जो आपण कांदा चिरून घेतला होता ना आपल्याला तेलामध्ये कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपला कांदा इथं छान परतलेला आहे तेलामध्ये। आता आपण ना ही भाजी ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान परतून घ्यायची। भाजी त्या कांद्यामध्ये ना छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आमच्याकडे ना अशाच पद्धतीने भाजी बनवतात बरं का। आता भाजी ना आपल्याला झाकण ठेवून ना
हारावरती 3 ते 4 मिनटं छान अशी शिजवून घ्यायची, वाफवून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, तर हिरव्या मिरचीचा सुद्धा कच्चेपणा जातो. आपण भाजी ना थोडा वेळ जास्त परतून घ्यायची. ही भाजी ना 3 ते 4 दिवस टिकते, अजिबात खराब होत नाही. फक्त पॅक बंद डब्यामध्ये ठेवायची नाही ही भाजी. मस्त अशी भाजी आपली इथं शिजलेली आहे आणि वापरलेली सुद्धा आहे. कशी वाटली माझी इथं आंबाड्याची भाजी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून पहा. खूप खायला टेस्टी आणि मस्त लागते. ही भाजी शक्यतो जास्त भेटत नाही. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.